हॅलो, चालू करू का? हॅलो, गुड मॉर्निंग. आवाज येतोय सगळ्यांना माझा? येस सर, गुड मॉर्निंग. आवाज येतोय. शॅल वी स्टार्ट नाऊ? मागचं सेशन संपलं होतं, त्यावेळेस आपण ठरवलं होतं की पुढच्या वेळेस एक एक्झाम्पल घेऊ आणि नंतर पुढे आपण प्रोसीड करू. तर एक्झाम्पल असं आहे की एक हॉल आहे, त्याचे डायमेन्शन आहे 30 फीट बाय 20 फीट, हाईट आहे 12 फूट, आउटसाइड टेम्परेचर आहे 100 डिग्री फॅरनहाइट, इनसाइड टेम्परेचर आहे 75 डिग्री फॅरनहाइट. त्या एरियाची तो लोकेशन आहे, त्याची रेंज आहे 15 डिग्री फॅरनहाइट आणि आपल्याला हीट लोड काढायचा आहे 3 PM. अजून काय दिलेलं आहे? दिलं नाही, आपल्याला काढायचं आहे. नॉर्थ साइडला आहे 30 फूट बाय 12 फूट, 360 स्क्वेअर फूट वॉल. साऊथ साइडला आहे सेम, अगेन 360. ईस्ट साइड आहे 240 स्क्वेअर फूट आणि वेस्ट पण आहे 20 फूट बाय 12 फूट, 240 स्क्वेअर फूट. आपल्याला पहिली स्टेप अशी आहे, आता या एक्झाम्पल मधनं तुम्हाला मी हा शिकवायचा प्रयत्न करतोय की जे टेबल्स पाहिजे असतात, टेबल रेफर करताना बऱ्याच वेळा तुम्हाला जे टेबलमध्ये आहेत त्याच गोष्टी मिळणार नाही, तर तुम्हाला एक्स्ट्रापोलेट करायला लागेल किंवा त्याचे प्रपोर्शनल जायला लागेल किंवा आपण लॉजिक वापरायला पाहिजे. ओके, तर या केसमध्ये अजून एक पॅरामीटर दिलेलं आहे की आपल्याला याचं टेबल पाहण्यासाठी आपल्याला या वॉलचं वेट काढायला लागणार आहे. व्हॉट इज द वेट? तर हे जे दिलेलं आहे, हे सगळ्या ज्या आहेत त्या 8 इंच ब्रिक आहे. आता तुम्ही त्या ब्रिकच्या टेबलमध्ये जर गेला, तुमच्याकडे जे आपण जे पॅरामीटर्स दिलेले आहेत, टेबल जे दिलेले आहेत, त्याच्यामध्ये जर तुम्हाला ते सगळ्यांनी ते टेबल्स तुम्ही नंतर रेफर करू शकता, पण तुम्हाला सांगतो मी की इथे 8 इंच ब्रिकला आपल्याला वेट काढायचा असेल, पण तो नाहीये, पण तो आहे 4 इंच ब्रिकचा. त्यांनी 40 पाऊंड दिलेला आहे, 40 पाउंड्स पर स्क्वेअर फूट. तर तो 8 इंचाचा होतो, जवळजवळ डबल, 80 पाउंड्स. $80 पर स्क्वेअर फूट. ओके, तर ती पहिली स्टेप जी आहे, सर्वात पहिली स्टेप 1 इज टू फाइंड आउट द वेट, जे आपण काढला 8 इंच ब्रिकचा आपण वेट काढला. आता आपल्याकडे तो वेट आला 80 पाउंड्स पर स्क्वेअर. आता नेक्स्ट स्टेप 2 जी आहे, स्टेप 2 मध्ये आपल्याला नाव फाइंड आउट द, आपल्याला एक्झॅक्टली इक्विव्हॅलंट टेम्परेचर डिफरन्स काढायचा आहे. तो किती आहे तो?
आता आपण त्या इक्विलंट टेम्परेचरच्या डिफरन्सच्या टेबलमध्ये जर गेलं तर तुम्ही जर पाहिलं नॉर्थ साईडला टेबलमध्ये एंडला एकदम जर चेक केलं तर नॉर्थ साईडला शेड लिहिलेलं आहे पहा तिथे. तिथे दुपारी 3 वाजता तर त्यांनी आपल्याला लोड कॅल्क्युलेशन करायला सांगितले. तर दुपारी 3 वाजता जर तुम्ही 100 नॉर्थ साईडला पाहिलं तर तुमच्याकडे साधारण ते 4 दिसतंय, पण ते आहे 100ला आणि 60 वजन असेल तर ते आहे 10ला. तर मी काय केलं इथे, मग मी काय केलं 10 आणि 4 याचा एव्हरेज काढून टेबल 9 जो आहे त्याप्रमाणे जो टेबल नंबर असेल त्याप्रमाणे इक्विलंट टेम्परेचर डिफरन्स या साईडला फाइंड आउट केलं. ती आहे 7 डिग्री फॅरेनहाइट. हे लक्षात आलं काय? समजलं नसेल तर विचारा. आपल्याला बऱ्याच वेळा सगळ्या गोष्टी मॅच होत नाही टेबलामध्ये. या टेबलमध्ये 80चं वजनाचं नाहीये, 60चं आणि 100चं आहे, त्यामुळे आपण त्याचं एव्हरेज आउट केलेलं आहे. आता हा झाला इक्विलंट टेम्परेचर डिफरन्स, हा झाला सर्टन पॅरामीटर्सला आहे. आता याच्यामध्ये करेक्शन फॅक्टर आपल्याला ऍड करायचा आहे. करेक्शन फॅक्टर काय म्हणतो आपल्याला ऍड करताना? तो टेबल तो काय सांगतो, दुसरा जो टेबल आहे तो काय म्हणतो की तुम्हाला रेंज, आपल्याला टेम्परेचर डिफरन्स किती तो काढायचा. टेम्परेचर डिफरन्स किती आउटसाइड मायनस इनसाइड किती, 100 मायनस 75, तो आहे 25 डिग्री फॅरेनहाइट. तर 25 डिग्री फॅरेनहाइटला आपल्याला रेंज किती दिलेली आहे? 15. आता याच्या टेबलामध्ये जर तुम्ही जर पाहिलं तर डेली रेंज तुम्हाला दिसेल 14 आणि 16 दिली नाही, 15 नाहीच आहे. तर 25 डिग्री फॅरेनहाइटला 14ला टेम्परेचर येते 13 आणि 25 डिग्री फॅरेनहाइट आउटसाइड डिफरन्स असेल तर 16ला येते 12. म्हणून मग मी काय घेतलं, मी एव्हरेज घेतलं 12.5 आणि या दोघांची एडिशन केली म्हणजे 7 प्लस 12.5. आपल्याला रिझल्टंट इक्विलंट टेम्परेचर काय मिळालं? 19.5 डिग्री फॅरेनहाइट. ओके. नाव नेक्स्ट इज साऊथ. हा झाला नॉर्थचा. सर थोडं स्लो जाऊया. हॅलो. ओके. हा मला हे थोडं एकदा पुन्हा समजून घ्यायचंय. विचारा विचारा विचारा, प्रश्न विचारा, म्हणजे लोकांनी तुमच्याही लक्षात येईल आणि दुसऱ्यांनाही समजायला लक्षात येईल. आणि आपण साऊथचा तुम्हीच काढू, आपण बसू. बोला बोला, काय प्रश्न होता? हा प्रश्न असा आहे सर की टेबल नंबर 9 मध्ये नॉर्थला 9 म्हणजे हा 9 म्हणजे हा एखाद्या वेळेस नंबर होऊ शकतात. ठीक आहे, नॉर्थला बोला. नॉर्थला त्यांनी कंसात शेड असं लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्ही तोच टेबल रेफर करताय की वेगळा टेबल रेफर करताय? तोच टेबल रेफर करतो. तोच टेबल रेफर करतो. तोच टेबल रेफर करताय, एकदम सगळ्यात खालच्या रो मध्ये आहे नॉर्थला. करेक्ट करेक्ट आणि करेक्ट करेक्ट. त्याच्यात 100 आपण पाऊंड घेतलं कारण आपला 80 आलाय, म्हणून आपण 60च्या आधी थोडं एक वरचं घेतलं, 100 घेतलं, बरोबर? बरोबर. आता त्याचं आपण जर दुपारी 3 वाजता बघितलं, दुपारी 3 वाजता बघितलं तर ते टेम्परेचर डिफरन्स आहे 3 डिग्री. तर आपण 7 कसा काय घेतला त्याच्यामध्ये, ते मला डाऊट होता. एक मिनिट. हा आता हे याच्यामध्ये छोटी मिस्टेक झालेली आहे. मिस्टेक नाही झालेली ऍक्च्युली, मी 8 आणि 3चा हिशोब धरला होता, पण ते ऍक्च्युली द टायमिंग इज नॉट 3, टायमिंग इज 4 PM. अच्छा, टायमिंग इज 4 PM का? ओके, मग 4 PM ला तिथे बरोबर 2 आहे, बरोबर आहे. 4 PM ला तुम्ही जर पाहिलं तर 10 आणि 4 दिसेल तुम्हाला. 4 PM ला नॉर्थ 60 पाऊंड असेल, 60 पाऊंड असेल तर ते 10 आहे. बरोबर आहे. हो. आणि 100 असेल तर ते 4 आहे. 4 आहे, बरोबर आहे. म्हणजे 10 14. घेतला. ओके, हा ठीक आहे ठीक आहे, मग मी ती पॉइंट लिहून घेतो. सर हॅलो, एक मिनिट. हे दिस इज माय वे ऑफ कॅल्क्युलेशन. तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. प्रोपोर्शनल आहे. नाही बरोबर आहे, बरोबर आहे. फक्त तो 7 नेमका कसा आला हा डाऊट होता माझ्या मनात. तुम्ही एव्हरेज घ्यायला पाहिजे असं नाही. तुम्ही 10 आणि 4 आहे ना, तुम्ही 8 घेतला असं तरी चालेल. ओके ओके ओके, चालेल इट चालेल. इज नॉट दॅट
एव्हरेज घ्यायला पाहिजे, पण आपण अंदाज लॉजिक थोडं जे वापरतो ना त्या लॉजिक प्रमाणे घेतलंय ते समजा. बरोबर. मग आपण गेलो. आता साऊथ पहा तुम्ही, लेटेस्ट से साऊथ. सर अजून आपलं पुढलं राहिलं ना ते 12:30 हा कसं बोला. आलं ते? येस 12:30 येस कसं आलं ते? करेक्ट. हा चला मग आपण गेलो पुढचा. टेबल 11 मध्ये गेलो ना आपण? 11 मध्ये करेक्ट. हा, टेबल 11 मध्ये गेलो आपण. आणि आपलं टेबल 11 मधली जी लेफ्ट साइड आहे ती आउटसाइड डिझाईन टेम्परेचर मायनस रूम टेम्परेचर. बरोबर. मायनस रूम ती आता आपली टेम्परेचर. किती आहे? आता ती आपली 100 डिग्री आउटसाइड आहे, रूम टेम्परेचर 75 आहे. 75 म्हणजे 25 आली आपली. 25 आली. ओके. हा, पण 25 आपण म्हणजे डेली रेंज काय दिलेली आहे आपल्याला? 15 डिग्री. 15 दिलेली आहे. 15 दिलेली आहे. आता 25 टेम्परेचरला तुम्ही 15ची रेंज दिलेली नाही टेबलमध्ये. बरोबर बरोबर. म्हणून मग मी काय केलं, 14ला 13 आहे आणि 16ला 12 आहे. बरोबर. म्हणून मी 12.5 घेतलं. 12.5. बरोबर आहे बरोबर आहे. आणि त्याची ऍडिशन केली. ओके. हा माझा इक्विलंट टेम्परेचर झाला. आता या टेम्परेचरने मी कॅल्क्युलेट करणार डेल्टा टी. म्हणजे काय करणार मी, माझ्याकडे आता स्क्वेअर फूट एरिया माहिती आहे, हा मला माहिती आहे. यू मला यू कसा काढतो आपल्याला माहिती आहे. हो. यू मिळाला, टेम्परेचर डेल्टा मिळाली, स्क्वेअर फूट मिळाली, तर मला हीट लोड काढता येईल आता. ओके ओके ओके. हे सगळं पार्टिशनच वॉल आहे. आपण याला पार्टिशन वॉल म्हणून गृहीत धरतोय, म्हणून याचा यू पण आपण नंतर काढू एंडला. ओके शेवटी. ओके. आता सर असं माझा डाऊट होता की टेबल नंबर 9 मध्ये त्यांनी सगळ्या दिशांना कंसामध्ये शेड असं लिहिलेलं नाहीये आणि नॉर्थ साधं दिलेलं नाहीये, नॉर्थ शेड सकट दिलेलं आहे. काय कारण असेल सगळ्याचं असं? कारण काय, नॉर्थ ही जनरली शेडेड असते ना. तुम्ही नॉर्थला पाहिलं तर नॉर्थला तुमचं सर्वात नॉर्थ साइड हे मध्ये फेसिंग फार कमी आहे. नॉर्थ साइडचा लोड हा सर्वात कमी असतो बऱ्याच वेळा. ओके ओके मिनिमम तुम्हाला नॉर्थ साइडलाच दिसते सर्वात लोड फेसिंग. ओके. म्हणजे तुमचं साऊथला, ईस्टला, वेस्टला जे फेसिंग असतं ते तिथे गेन बऱ्यापैकी आहे, पण नॉर्थला बऱ्यापैकी कमी गेन आहे. ओके खूपच ऑन एन एव्हरेज असं तिथे फार मोठं फ्लक्च्युएटिंग नाहीये तिथे. ओके ओके. ठीक आहे. चालेल सर. सर एक डाऊट होता. हॅलो सर, ते आपण 4 इंचला 40 LB पर स्क्वेअर फीट ते कसं घेतलं सर, ते एकदा सांगतात का? वेट सर्वात पहिला टेबल आहे ना, त्याच्यामध्ये रेजिस्टन्स वगैरे दिलेले आहेत पहा. आता त्याचा नंबर सांगू का तुम्हाला? हा येस सर. एक मिनिट, नंबर आहे का मग चेक करतो. सर्वात पहिले होता पहा जो ज्याच्यामध्ये आपण आज दिले थर्मल रेजिस्टन्स आर बिल्डिंग. आता तो टेबल नंबर 8 दिसतोय का तुम्हाला काही? हो आलं लक्षात सर. त्याच्यामध्ये ब्रिक लिहिले पहा, ब्रिक कॉमन. हा, मेसनरी युनिट मध्ये ब्रिक पहा, सर्वात वरती ब्रिक लिहिले. हो बरोबर, ब्रिक कॉमन. डिस्क्रिप्शन मध्ये ब्रिक लिहिले, त्याला 4 थिकनेसला, 4 इंच थिकनेसला त्याचा वजन जो आहे तो 40 घेतला, म्हणून मी 8ला 80 घेतला. ओके ओके, आलं लक्षात. करेक्ट. सर हे 8 इंच आपण दिलेलं आहे का, म्हणजे डाटामध्ये इनपुट आपला दिलेला असतो का? 8 इंच इनपुट दिलाय मी तुम्हाला. 8 इंच ब्रिक पहा, इथे सर्वात पहिले वरती लिहिले 8 इंच ब्रिक. ठीक आहे सर. इट इज गिवन टू यू. ओके ठीक आहे सर. आता लेटेस्ट कॅल्क्युलेट साऊथचं काढा. मी पण तुमच्या बरोबरच करतो. साऊथचं पाहिलं आपण, समजा यास एक्स्ट्रा पोलिट आपण 4 वाजताचाच लोड घेऊ आता, तर काय येईल साऊथची फिगर तुमच्या मते? साऊथ मधलं काय यायला पाहिजे सर? 21 घेता येईल सर. 16 5 21 आणि 5 26. करेक्ट. बरोबर ना? तुम्ही कसं काढलं? आता मी साऊथ मध्ये गेलो. 4 वाजताचं 60 पाऊंड पर स्क्वेअर फूटचं आहे 26. हा 26 आणि 100चं आहे 16. आता आपलं आहे 80, म्हणून त्याचं जुन्या मेथडप्रमाणे त्याचं ऍव्हरेज काढलं. तर 26 आणि 16चं ऍव्हरेज जर आलं तर ते आपलं आलं 21. म्हणून मी ते 21 असं समजतोय सध्याला. ओके करेक्ट. दिस इज व्हॉट इज द हीच पद्धतीने काढायला पाहिजे.
आता मला सांगा, साऊथचा हा 21 डिग्री, आता याच्यामध्ये एडिशन करायचंय तुम्हाला, किती ऍड कराल? आता याच्यामध्ये सिंपल आहे, फार जास्त विचार करू नका. रेंज सेम आहे, डेल्टा टी सेम आहे, रेंज सेम आहे. प्रत्येकाला 12.5 ऍड करायचं आता पुढे. बरोबर हा आता प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेट करायची गरजच नाही, कारण दॅट इज नॉट चेंजिंग ना. बरोबर. ही पुढची जी आली तुमची, किती आली आता? ही 33.5 बरोबर. हो. नाउ लेट अस कॅल्क्युलेट ईस्ट. ईस्टचा किती येईल? 15. बरोबर. बरोबर. आणि आता इक्विलेंट किती येईल? 15 प्लस 12.5. 12.5. 27.5. नाउ कॅल्क्युलेट वेस्ट. सर 19 आलंय. कसं काय? 26 आणि 12 आहे ना सर? एक मिनिट. हा, 26 आणि 12 करेक्ट. हा हा 19 बरोबर. हा आणि याच्यामध्ये परत ऍडिशन ऑफ हा 12.5. 31.5 इक्विलेंट आलं किती? सर. हा 31.5. करेक्ट. येस सर. ना आपल्याला आता हीट ट्रान्सफर करायचे. आता तुम्ही आता हे मी इक्वेशन लिहितोय, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येऊन जाईल मला काय म्हणायचं. आपण काय अज्युम करू, त्याला प्लास्टर केलेलं आहे दोन्ही साईडला. 8 इंच ब्रिक आहे, दोन्ही साईडला प्लास्टर केलेलं आहे. इंटरनल रेजिस्टन्स, आउटर रेजिस्टन्स जो आपण नेहमी घेतो, तो जर करायला गेला टाकलं तर परत तोच इक्वेशन 0.1 प्लस 0.1 प्लस 0.8 प्लस 0.8 प्लस 0.68 प्लस 0.25. किती आली टोटल हिची? आणि पहिले मुळात हे लक्षात आलं का सगळ्यांना? नसेल तर आपण हे बरंच कॅल्क्युलेट केलेलं आहे हे इक्वेशन. 8 इंची ब्रिक वॉलला दोन्ही साईडनी प्लास्टर केलेलं आहे आपण. 1 इंचाचा प्लास्टर केलेलं आहे. याची टोटल किती आली? किंवा 1/यू किती आलं मला सांगा टोटल? 1/2.73. 1/2.73 म्हणजे किती आला? 0.34 आहे तो का बरोबर? 0.366. म्हणजे काय? 0.3663. 663. ओके. नाव कोणाला याचा अर्थ कळला नसेल तर परत विचारा. 0.1 काय घेतलंय, 0.8 काय घेतलंय, 0.68 काय घेतलंय. याच्यामध्ये माझ्याकडनं एक चूक झालेली, कोणाच्या लक्षात आलंय का ती?
हा 0.34 आहे ऍक्च्युली 0.366 नाही. कसा बरं? माझ्याकडनं काहीतरी चूक झाली याच्यात. कुणाच्या लक्षात येऊ शकते ती चूक? मी अजून 0.1 प्लस 0.1 ऍड करायचं राहिलंय माझ्याकडे. याची टोटल किती येईल आता? 1/2.93. ते किती आलं सर? 1/2.93. एक मिनिट. सर आपल्याला प्रत्येक गोष्ट 0.341. तुम्हाला समज 0.34 आलं ना आता? 341 आलं. दिस इज करेक्ट वन. माझ्याकडनं ही चूक झाली होती. कुणाच्या लक्षात आली का ती चूक काय आहे? कॅन एनीबडी एक्सप्लेन मी व्हॉट इज द मिस्टेक? 8 इंच ब्रिकला दोन्ही साईडनी प्लास्टर केलेलं आहे. 1 इंचाचं प्लास्टर होतं ते. सी आपल्या टेबलमध्ये जो 1 इंचाचं जे प्लास्टर आहे ते अर्धा इंचाचा रेजिस्टन्स 0.1 आहे. 1 इंचाचा नाहीये. त्यामुळे 1 इंचासाठी तो 0.1 प्लस 0.1 ऍड करायला पाहिजे. म्हणजे एका साईडला 0.1 झाल्यानंतर दोन्ही साईडला प्लास्टर आल्यामुळे परत दुसऱ्या साईडचे 0.1 ऍड होईल. ते झालं नव्हतं. आलं का लक्षात हा पॉइंट? येस सर. सो या लहान सहान गोष्टी असतात, म्हणूनच फंडामेंटली कन्सेप्ट आपल्याला शिकून घ्यायचं आहे. ओके, आता 0.34 कॅल्क्युलेट झाल्यानंतर आता तुमचं काम झालं सोपं. नॉर्थ साईडचा हीट ट्रान्सफर किती झाला आता? 360 गुणिला 0.34 गुणिला 19.5. साऊथ साइड 360 गुणिला 33.5 गुणिला 0.34. ईस्ट साइड 240 इंटू 15 डिग्री इंटू 0.34 आणि वेस्ट साइड 31.5 इंटू 240 इंटू 0.3. सगळ्यांचे कॅल्क्युलेट करा आणि टोटल करून घ्या सर. म्हणजे आपल्याला टोटल हीट लोड जो आपला प्रश्न आहे सर ईस्ट साइडला फक्त 15 का गुणलं? 15 अधिक 12.5. हो सॉरी 27.5. 27.5. ठीक आहे. ही दिस इज करेक्ट नाव. झालं असेल कॅल्क्युलेशन्स. रेकॉर्डला तुमच्याकडे राहू दे नोट मध्ये ही गोष्ट. सो ही याचा अर्थ काय की याची पद्धत झाली ही काम करायची. एखाद्या हॉलचं जर तुम्हाला डायमेन्शन दिले, सगळ्या डाटा दिला, तर दिस इज द वे बाय विच यू कॅन कॅल्क्युलेट द इक्विलंट टेम्परेचर. आणि इक्विलंट टेम्परेचर काढल्यानंतर तुम्हाला सरफेस एरिया माहिती, डेल्टा टी माहिती, तुम्ही हीट लोड काढू शकता. तुम्ही सेकंड हाफ मध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर मध्ये बद्दल सांगणार आहेत. तर त्याच्यामध्ये या सगळ्या आजकाल या सगळ्या पॅरामीटर्स तुम्हाला फक्त पॅरामीटर्स आउटसाइड इनसाइड झालं तर या सगळ्या इक्विलंट टेम्परेचर्स ऑलरेडी लोडेड, म्हणजे तुम्हाला ते ऑटोमॅटिक येतात त्याच्यामध्ये. पण तरी पण ते क्रॉस व्हेरीफाय करता आलं पाहिजे, चेक करता आलं पाहिजे आपलं की बरोबर आहे नाही बरोबर आहे. आणि जर तुमच्याकडे नसेल समजा काही गोष्टी अवेलेबल तर तुम्हाला करता आल्या पाहिजे, कॅल्क्युलेट करता आल्या पाहिजे.
कन्सेप्च्युअली तुम्हाला माहिती फंडामेंटली क्लिअर पाहिजे म्हणून या सगळ्या गोष्टीची गरज आहे. शुड वी गो अहेड नाउ? हे झालं सगळ्यांचं कॅल्क्युलेशन? कोणी सांगू शकेल काय काय फिगर्स आल्या? एक एनीबडी? नॉर्थ साइडला किती आहे? 2393.82. ओके. साऊथ साइड? 4112.46. करेक्ट. ईस्ट? 1923.24. आणि वेस्ट? 2577.96. ओके. करेक्ट. एक सिंपल अजून एक क्विक एक्झाम्पल घेऊन टाकू की कॉन्क्रीटचं एक रूफ आहे. आता हा रूफ आहे एक्सपोज टू सन. कॉन्क्रीट रूफ एक्सपोज टू सन. याचं पण 80 पाऊंड्स पर स्क्वेअर फूट याचं वेट आहे. इथे पण आउटसाइड टेम्परेचर आहे 100 डिग्री फॅरनहाइट. हे मुद्दाम मी सिम्पली कॅल्क्युलेशन साठी सांगितलंय. इनसाइड आहे 75 आणि डेली रेंज आहे 10 डिग्री. सरफेस एरिया याचा जो एरिया आहे तो आहे 1000 स्क्वेअर फूट. ओके. न कॅल्क्युलेट याचा जो टेबल आहे. आता याचा रूफचा टेबल दुसरा आहे टेबल नंबर 10. तो टेबल नंबर 10 मध्ये पहा एक्सपोज टू सन. आता इथे त्यांनी 80 पाऊंड दिलेलं आहे टेबलात. आणि आता इथे आपण 3 PM ला काढू लोड. 80 पाऊंड 3 PM ला इक्विलंट टेम्परेचर किती दिसतंय इथं? 28. 28 डिग्री फॅरनहाइट. आता रेंज करेक्शन कसं कराल? सर करेक्शन 15 येणार ना त्याच्या 15 डिग्री फॅरनहाइट येणार बरोबर आहे. तो इक्विलंट किती झाला 28 प्लस 43. हे समजलं सगळ्यांना? करेक्शन 15 कसं आलं 28 कसं काढलं आपण? येस. आता हीट ट्रान्सफर जो आहे याचा यू जो 0.2 आहे समजा. दिस रूफ इज इन्सुलेटेड गिवन आहे हा आणि याचा 0.2 दिलेला आहे याचा यू फॅक्टर. तर हीट ट्रान्सफर किती झाली 1000 स्क्वेअर फूट मल्टिप्लाइड बाय 43 मल्टिप्लाइड बाय 0.2. किती आली ही फिगर? 8600. नाही 0.2 आहे ना. हा सर 0.2 आहे. हा मग सर 1000 into 43 8600 चालेल. 8600 BTU पर आवर. हो. ओके. म्हणजे हा एक्सपोज रूफची ऍप्लिकेशन केस मध्ये दिस इज द वे इट शुड बी. मेथोडॉलॉजी ही आहे याची. ओके. नाउ शुड वी
बिफोर स्विचिंग ओव्हर टू द नेक्स्ट पॅरामीटर त्याच्यामध्ये काही अडचण असेल, कुठलाही काही डाऊट असेल तर विचारा. रूफ मध्ये, वॉल्स मध्ये. आपला प्रयत्न काय आहे, रूम मधल्या सगळ्या सेन्सिबल लोडची टोटल करायची, रूम मधल्या सगळ्या वेगवेगळ्या लेटंट लोडची टोटल करायची आणि सेन्सिबल आणि लेटंट मिळून जो टोटल होईल तो पूर्ण लोड झाला, तो कम्प्लीट लोड झाला आणि मग त्याला त्याच्यावरनं रिक्वायर्ड एअर क्वांटिटी कशी काढायची ते आपल्याला पुढे शिकायचं आहे. आतापर्यंत आपण जे शिकलो आहोत, पाहिलं आहे ते सगळे एक्सटर्नल सोर्सेस मध्ये आपण पाहिलेले आहेत. इंटरनल लोड आपल्याला अजून एक एक आता आपल्याला शिकायचं आहे. एक्सटर्नल लोड झाले आपण, ठीक आहे. आता इंटरनल लोड जर समजा आपण, कॅन एनीबडी टेल मी इंटरनल लोड काय काय असू शकतात? इंटरनल लोड काय काय असू शकतात? एक सांगा सर कोणीतरी. घरातले लाईट्स असतात ते. लाईट्स, ओके. अजून सर ह्युमन्स जे त्याच्यामध्ये असतात ते पण असणार इंटरनल. ऑक्युपन्सी. हा थर्ड सर काय अजून इन्स्ट्रुमेंट्स घरामध्ये चालू असतील त्याच्यानंतर ते पण असू शकतात. इक्विपमेंट्स. इक्विपमेंट्स. अजून अजून काय असू शकतं? रूम मध्ये कॉफी मेकर, टी मेकर, कॉफी मेकर हा इन्स्ट्रुमेंटचा किंवा इक्विपमेंटचाच भाग आपण धरतो. हो. अजून काय असू शकतं? जो आतला भाग आहे, इंटरनल भाग आहे, सर्वात महत्वाचा काय असू शकतो? इंटरनल भाग आहे. गॅसची शेगडी. गॅसची शेगडी सुद्धा तुमच्या याच्यामध्ये येईल, इक्विपमेंट मध्ये येईल. ओके. इलेक्ट्रिकल लाईट झाले, ऑक्युपन्सी झाली, इक्विपमेंट झाले, कॉफी मेकर, टी मेकर सुद्धा. सर्वात मोठा भाग आता जो इंटरनल असतो तो पार्टिशन्स. ज्या गोष्टी एक्सपोज नाही आहेत पण पार्टिशन्स आहेत. पार्टिशन्स लक्षात आलं का? हो सर. पार्टिशन्स कॅन बी एनिथिंग. पार्टिशन वॉल पार्टिशन असू शकतात, पॅनल असू शकतात, फॉल सिलिंग असू शकतं, फ्लोअर असू शकते. तो डिबेटेबल गोष्ट आहे फ्लोअर असणं असं की नाही, पण पार्टिशन्स मधल्या पार्टिशन्स वॉल. पार्टिशनचा अर्थ काय की इट कॅन बी एनिथिंग. जर तुमच्या पार्टिशनच्या बाजूला आउटसाइड कंडिशन जर एअर कंडिशनिंग असेल तर नॅचरली लोड तुमचा येणारच नाही, झिरो येईल. डेल्टा टी, परत बेसिक कन्सेप्ट, डेल्टा टी द टेम्परेचर डिफरन्स एक्झिस्ट नसेल, त्याचा टेम्परेचर डिफरन्स झिरो, देर इज झिरो लोड. परत एकदा डोक्यामध्ये फिक्स बसून घ्या, डेल्टा टी झिरो, देर इज नो एअर कंडिशनिंग लोड. पण एसी नसेल पण एक्सपोज नाहीये, अशा गोष्टी सगळ्या पार्टिशन्स मध्ये येतात. आणि पार्टिशन्स साठी कॅल्क्युलेशन्सला काही फार डिटेलिंग केलं नाही, फारच अप्रॉक्सिमेशन धरलेलं. जो आउटसाइड टेम्परेचर असतो, समजा 12 डिग्री जर समजा 100 डिग्री फॅरनहाइटचं आउटसाइड असेल तर पार्टिशन कॅव्हर करताना ते 95 कन्सिडर केलं जातं, म्हणजे लेस 5 डिग्री फॅरनहाइट. बस एवढाच एक फॅक्टर आहे. पार्टिशन लोड करताना आउटसाइड टेम्परेचर डिफरन्स मधनं -5 वजा करून, म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी 75चा कंडिशन आहे तर 95 - 75, 20 डिग्री फॅरनहाइट हा त्याचा डेल्टा टी येणार पार्टिशनचा. हे फक्त सिंपल आहे, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. सॉफ्टवेअर मध्ये हे ऑलरेडी बिल्ट इन असतं, बरोबर ना? हा, ऑप्शन असतात ते तुम्ही ऑप्शन दिलेलं आहे, पण जनरली आतापर्यंत ट्रेंड आहे की 5 मायनस करून ते केलं जातं. आता ते तुमच्यावर आहे, सॉफ्टवेअर मध्ये ऑप्शन आहे, तुम्ही 5 मायनस करा किंवा नाही नका करू, 100 एस्टी करंट. परत शेवटी
अल्टिमेटली सगळं एस्टिमेटेड लोन, याला एस्टिमेटेड म्हणतात, त्यामुळे सगळं अप्रॉक्सिमेशन आहे. पण एस्टिमेशनलाही काहीतरी लिमिट असेल, 10%, 15% पण एस्टिमेट व्हायला पाहिजे, 50% व्हेरिएशन नको व्हायला. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. नाव आता लाईट्स म्हटलं तर लाईट्स तुमचं काय करणार, हीट एनर्जी कशी डिसिपेट करणार ते? समजा लेटेस्ट 1 किलोवॅट ट्यूबलाईट मी वापरलाय, 1 किलोवॅटचे माझे ट्यूबलाईट्स आहे, तिथे मी वापरलंय. याचा अर्थ काय? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स लक्षात आहे का? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय म्हणतो? काय म्हणतं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? जे काही माझी एनर्जी इथे लावणार आहे, मी लाईट साठी जी वापरणार आहे इलेक्ट्रिकल एनर्जी, दॅट विल बी कन्व्हर्टेड टू द मेकॅनिकल एनर्जी किंवा हीट एनर्जी अल्टिमेटली, फायनली. बरोबर की नाही सर? हा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. इट कॅन ओनली बी बरोबर. म्हणजे कन्वर्टेड फ्रॉम वन transfer फॉर्म. होईल, म्हणजे इट कॅन बी चेंज इट्स फॉर्म अँड इट कॅन बी ट्रान्सफर टू अनदर फॉर्म. बरोबर. मग आता इलेक्ट्रिकल एनर्जी जर तुम्ही लाईट्स मध्ये वापरली, इथे 1 किलोवॅटची लाइटिंग असेल, तर त्या 1 किलोवॅट मुळे या 1 किलोवॅट मध्ये माझी हीट लोड मध्ये किती इन्क्रीज होणार आहे? माझं टेम्परेचर, मला बीटीयू पर आवर माझा किती वाढणार आहे बिकॉज ऑफ 1 किलोवॅट? सर ते लाईट एनर्जी हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट होणार आणि सगळीच्या सगळी होणार हो नाही ना. कन्वर्ट, कारण का सेकंड काय लॉ ऑफ म्हणताय? थर्मोडायनामिक्स मुळे. काय जे 1 किलोवॅट लाईट एनर्जी आहे ती हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट होईल, त्याच्यातला काही भाग एफिशियन्सीवर डिपेंड करेल ते, आणि राहिलेला मग वेस्ट होईल, कारण का सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इथे अप्लाय होईल. असू द्या ना, पण तुमच्या त्या एअर कंडिशनिंग एरियामध्येच ते लाईट वेस्ट झाली तरी तिथेच लीट लोड होणार आहे, लॉस झालं तरी तिथेच लोड होणार आहे. त्यामुळे जे काही होणार आहे लॉस सगळा, त्याचे सगळे एंटायर 100% विल बी युटिलाइज फॉर इन्क्रीजिंग टेम्परेचर ओनली. पण मला आता ते 1 किलोवॅटचं मला बीटीयू मध्ये कन्व्हर्जन कसं करणार मी? 3412. हॅलो, 3412 करेक्ट. 12 BTU पर आवर. पण सर, एक असा डाऊट आहे मनामध्ये बोला. की आपण जर 60 वॅटचा इनकॅन्डेसंट लॅम्प लावला, तर त्यातनं टिपिकली जवळपास 56-57 वॅट ही हीट मध्ये येते आणि 2-3 वॅट लाईट मध्ये कन्व्हर्ट होते. पण आपण जर CFL किंवा ट्यूबलाईटचा विचार केला, तर हीट जनरेशन जे आपल्याला फील होतं ते त्या ठिकाणी कमी कमी होत जातं. आणि जो प्रत्यक्ष अगदी असं आपण गृहीत धरू की 1 किलोवॅट पैकी 100 वॅट हे उजेडामध्ये कन्वर्ट झाले आहेत, तर तो उजेड हा हीट लोड कसा काय होऊ शकतो? 900 वॅट हा हीट लोड होईल हे लक्षात येतं, पण 100 वॅट जे लाईट मध्ये कन्वर्ट झालेलं आहे, आणि तो लाईट बेसिकली इन्फ्रारेड रेडिएशनचा पण नाही आहे की ज्याला आपण सोलर हीट गेनचा विचार करू शकू, तशा लेव्हलचा पण तो नाही आहे लाईट. तर आपण ते 100 वॅट लाईटचे इथे घेऊन आपल्याला तोटा काही नाही आहे, कारण आपण थोडंसं एस्टिमेशन करतोय हायर साईडला जाईल.
पण जर ऍक्च्युअल आपण जर कॅल्क्युलेट करायला लागलो तर तो 100 वॅट घ्यायचा की नाही घ्यायचा हिट लोड म्हणून? हो, तो घ्यायचा. कारण त्याचं कारण असं आहे की मी परत एकदा सांगतो की हा एस्टिमेटेड आहे, परत सगळ्या गोष्टींचा एस्टिमेशन आहे. इथे तुमच्याकडे तो डाटा एक्झॅक्टली कॅल्क्युलेटेड डाटा नाहीये. म्हणजे तुम्ही जर करंट ड्रॉन केले प्रत्येक ठिकाणी आणि चेक केलं आणि त्याचं जर मॉनिटरिंग केलं तर ते शक्य आहे. पण ते असं कॅल्क्युलेशन्स मध्ये ते शक्य नसल्यामुळे जेवढी काही तुमचे एनर्जी आता, पण याच्यामध्ये एक फॅक्टर नक्की आहे. तुम्ही जो म्हणताय त्याच्यामध्ये एक फॅक्टर फक्त कुठे उपयोगी होतो, आपण त्याला दोन गोष्टींचं त्याचं डेफिनेशन आपण समजून घेऊ. एक आहे युजेस फॅक्टर आणि दुसरा आहे डायव्हर्सिटी फॅक्टर. ओके, आता युजेस फॅक्टर म्हणजे काय की जे युटिलायझेशन ऑफ इक्विपमेंट इन टर्म्स ऑफ टाइम. बरोबर. ओके. हो. हा, आणि म्हणजे आणि 1 मायनस युजेस फॅक्टर इज इक्वल टू डायव्हर्सिटी. बरोबर. युजेस फॅक्टर जर एका ह्याच्यातनं 1 मायनस युजेस फॅक्टर जर आपण केलं तर आपल्याला त्याची डायव्हर्सिटी मिळते. म्हणजे आपण किती वेळ तो वापरलाच नाहीये आणि किती वेळ वापरला हे काढता येतं. बरोबर. ओके. ओके. हा, म्हणजे डायव्हर्सिटीचा काय अर्थ होतो की इट्स अ इंडिकेशन ऑफ अनयुटिलायझेशन ऑफ इक्विपमेंट बरोबर. in terms of time. Users factor is a utilization of equipment in terms of time and diversity is unutilization of equipment with respect to time. हा फॅक्टर आपल्याला काढता येतो. म्हणजे युजर फॅक्टर जर वर्कआउटच करायचा म्हटला पॉवर युटिलायझेशन पर आवर डिवायडेड बाय total appliances capacity in kilowatt. Power utilization per hour divided by total appliance capacity in kilowatt. हे जर आपल्याला टोटल माहिती आहे आणि युटिलायझेशन माहिती किती झालं तर आपला यूज फॅक्टर काढता येतो. आता राहिला तुमचा मूळ प्रश्न की सगळं घ्यायचं का घ्यायचं. बेसिकली याच्यासाठी घ्यायचं की आपण एकच कन्सेप्ट जे काही आहे whatever is there is in the inside the air conditioning load. जर ती एखादी गोष्ट एअर कंडिशनिंग रूमच्या बाहेर असती, जे मोटरच्या ऍप्लिकेशन्स मध्ये आपण पाहू. फॉर एक्झाम्पल एखादी मोटर आतमध्ये पण पंप एअर कंडिशनिंगच्या बाहेर आहे, तर तशा केसमध्ये तुम्ही म्हणता त्याचं लॉजिक वापरायला लागेल. पण ज्या केसेसमध्ये एव्हरीथिंग इज इनसाइड, सो तो एक ऑल एनर्जी अल्टिमेटली गोइंग टू बी कन्व्हर्टेड इन टू हीट एनर्जी या एक्झाम्पशनच्या खाली आपल्याला जी काही इनपुट पॉवर 1 किलोवॅट वापरणार असो लाईट आणि ते कंटिन्युअस वापरणार असो तर आपल्याला 3412 ने मल्टिप्लाय करून त्याचं बीटीयू पर आवर काढावंच लागतं. तेवढंच लोड घ्यावं लागतं. ओके. ओके. हा, आता प्रश्न कुठे आहे, जसं जसं डेव्हलपमेंट जातं एलईडीचा जो आहे, आता एलईडी मध्ये तुम्हाला वॅटेज कमी होऊन जाईल तुमचं. 1 किलोवॅट इफेक्ट जो तुम्हाला इन्कॅन्डेसेंट मध्ये मिळतोय किंवा फ्लोरोसेंट मध्ये मिळतोय तो एलईडी मध्ये 0.2 मिळणार आहे, 0.3 मिळणार आहे. बरोबर. पण 0.3 ला परत तुम्हाला 3412 गुणावं लागणार आहे कॅल्क्युलेशन करताना. एलईडीनी फक्त तुमचं लोड कमी होईल, म्हणजे इन्स्टॉलेशन कमी होईल, कमी वॅटेजचे लागतील. बरोबर आहे. सेम लक्स डेन्सिटीला सेम इंटेन्सिटीला जर तुम्ही एलईडी मध्ये गेला तर तुमचं नंबर ऑफ पॉवर कन्झम्पशन म्हणजे तुमचं इनपुट कन्झम्पशन कमी होईल आणि जेणेकरून तुमचा हीट लोड कमी होईल. पण एलईडी असो कुठे किती असो वॅट कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला हीट लोड कॅल्क्युलेशन करताना 3412 तुम्हाला घ्यावे लागतील. ओके. हे समजलं लोकांना. यूज फॅक्टर, डायव्हर्सिटी फॅक्टर हे सगळं लक्षात आलेलं आहे. आणि समजा तुम्हाला किलोवॅट नसेल माहित दिला आणि एचपी दिला असेल तर काय करतो आपण, एचपी इंटू 0.746 इज किलोवॅट. हे कन्व्हर्जन पण माहिती असायला पाहिजे. कधी कधी तुम्हाला किलोवॅट नाही देत, एचपी देतात.
तो HP ला किलोवॅट मध्ये कन्वर्ट करायचं आणि नंतर मग याला 3412 ने मल्टिप्लाय करायचं. आणि सर जर तुमच्या या केसमध्ये जर तुमच्या फ्लोरोसंट ट्यूबलाईट असतील, फ्लोरोसंट ट्यूबलाईट मध्ये समजा 1 किलोवॅट असेल आणि तुम्ही त्याला मल्टिप्लाय करून 3412 करत असेल तर त्याला अजून एक फॅक्टर वापरला जातो, 1.2 ने मल्टिप्लाय केला जातो, 20% इन्क्रीज. हे कशासाठी असेल कोण सांगू शकेल? बालाससाठी. या बॅलस्ट इफेक्टमुळे त्याचा 20% लोड जास्त असतो. बॅलस्टिक इफेक्ट बॅलस्ट असतो प्रत्येक. आता हे जवळजवळ ऍब्सोल्यूट ट्यूबलाइट्स फ्लोरोसेंट आता राहिलेच नाही मार्केटमध्ये, हळूहळू बादच होणार आहे. तरी पण आपल्याला माहिती पाहिजे फ्लोरोसेंट ट्यूबलाइट असेल तर तुम्हाला 1.2 हा फॅक्टर घ्यावा लागतो बॅलन्ससाठी. इनकॅन्डेसेंट लॅम्प असेल, इनकॅन्डेसेंट लॅम्प माहिती ना म्हणजे काय? पाहिलेत का कोणी आजकालच्या नवीन लोकांनी इनकॅन्डेसेंट लॅम्प पाहिले डोळ्यांनी कधी? ऋषिकेश माहिती काय इनकॅन्डेसेंट लॅम्प काय? आनंद, बालेराव, ऋषिकेश तुम्ही नवीन पिढीने पाहिले का इनकॅन्डेसेंट लॅम्प कसे दिसतात? नाही सर तो फिलामेंट त्याच्यामध्ये असते, तो आला ना मोठा पिवळ्या रंगाचा. टंगस्टन फिलामेंट वाले जे बल्ब हा. असतात ते आपण हो सर, पाहिलं. लहानपणापासून आपण माहिती आहे ना ते. येस सर. हा कोणाला काही डाऊट? So let us take one example. A lecture room आहे, लेक्चर रूम आहे, त्याच्यामध्ये 18 लाइटिंग फिटिंग आहे. फिटिंग्स आहेत ना, 18 लाइटिंग फिटिंग्स आहेत त्याच्यात. आणि ईच फिटिंग प्रत्येक फिटिंग मध्ये 300 वॅट आहे. इनकॅन्डेसेंट लॅम्पच समजा तुम्ही याच्यात आता तरी कॅल्क्युलेशनला. आणि डिझाईन केल्यानंतर ऍक्च्युअल लोडला असं ठरलं की 18 पैकी फक्त 15 फिटिंग्सच वापरण्यात येतील. ओके. सो नाउ लेट अस कॅल्क्युलेट इन दॅट केस व्हॉट इज द हीट ट्रान्सफर. पहिली गोष्ट हीट ट्रान्सफर कसा काढायचा ते, आणि युजेस फॅक्ट. काय कराल सर्वात पहिले? यस, सर्वप्रथम फर्स्ट स्टेप विल बी टू कॅल्क्युलेट कनेक्टेड लोड. कनेक्टेड लोड किती आहे इथे? 54 वॅट. 54 वॅट. 18 गुणिला 300. समजलं का बाकीच्यांना? हो सर. येस सर. हा, आता मी 54 वॅटला डायरेक्ट 3412 नी 3.4 नी मल्टिप्लाय करू आणि डायरेक्ट हीट ट्रान्सफर काढू की मला अजून काही करावं लागेल? आता मला युजेस फॅक्टर काढावं लागेल. यूज फॅक्टर काय झाला? सिंपल आहे. याच्यामध्ये काय झाला? 15 पैकी भागीला 18. 18 पैकी 15 फिटिंग वापरले जातात. ते सरळ सरळ बरोबर ना कटाय सर? हो बरोबर सर. तर हा फॅक्टर किती आला? 0.83. सो
क्यू मला हीट ट्रान्सफर किती आला 5400 वॅट मल्टिप्लाय बाय 3.4 मल्टिप्लायड बाय 0.83 15,239 BTU पर आवर. समजलं काय? बरोबर आहे काय? हॅलो हॅलो. सर, बोर्ड दिसत नाही. बोर्ड दिसायला काय प्रॉब्लेम आहे का तिथे? एक मिनिट, जरा बोर्ड दिसत नाही म्हणतात. सुबोध. बोर्ड क्लिअर आहे सर. बोर्ड तर क्लिअर आहे. रेंजचा प्रॉब्लेम क्लिअर आहे. बोर्ड मला दिसतच नाही सर कधीच. मला लिहिता पण येत नाही ते नोटबुक मध्ये. स्क्रीनशॉट तरी पाठवलं तरी बरं होईल. कापसे ना कापसे. स्क्रीनशॉट पाठवून देईन त्यांना. चालेल सर, प्लीज. पाठवलं. एका लग्न समारंभामध्ये एक्झाम्पल आहे, आपण ते सँडिलियर्स म्हणतो ना, तसे असे 5 सँडिलियर्स आहेत लाइटिंगचे, 5 नंबर्स मोठे सँडिलियर. त्याच्यामध्ये 108 नंबर 10 वॅट इनकॅन्डेसेंट लॅम्प आहे. नंतर आहे टोटल 17 नंबर स्पॉटलाइट आहे, 250 वॅटची. तीन नंबर आहे स्पॉटलाइट. 17 आहेत ना सर? नाही, 3 नंबर आहे. 3 नंबर आहेत. प्लस 17 नंबर 150 वॅटचे इनकॅन्डेसेंट लॅम्प आहे अजून वेगळे. आणि 7 फ्लोरोसेंट लॅम्प आहे. प्रत्येक फ्लोरोसेंट लॅम्प मध्ये 3 नंबर 40 वॅटचे बल्ब आहे, 40 वॅटची ट्यूब्स आहेत प्रत्येक फ्लोरोसेंट मध्ये. ओके, नाउ लेट अस कॅल्क्युलेट टोटल ओव्हरऑल वन बाय वन आपण करू. कुणाचं एखाद्याचं झालं तरी त्यांनी 1 बाय 1 सांगितलं तरी चालेल, म्हणजे मी तसं लिहित जाईन इथे. पहिले फ्लोरोसेंट सोडून बाकी त्यांचे कॅल्क्युलेट करा, 1 2 3 करा, फ्लोरोसेंटचं वेगळं करा आणि नंतर ऍडिशन करा.
इथे मी कॅल्क्युलेट केलंय, बरोबर आहे का माझं आणि तुमचं मॅच होतंय का? आज प्रवीण आहे का? प्रवीण आहे. झालं का? येस सर. और मॅचिंग विथ माय कॅल्क्युलेशन दिसतंय ते? आणि काही डाऊट कोणाला? कोणी सांगू शकेल सर, ज्याचं झालं असेल त्यांनी? कॅन समबडी एक्सप्लेन काय आलंय टोटल, कसं काढलंय? पहिलं 5400 आलं सर. 5 इंटू 108 5 ओके. सेट आहे. ओके. प्रत्येक सेट मध्ये 108 आहेत 10 वॅटचे. करेक्ट. म्हणजे एका सेटचं झालं 1080 वॅट गुणिले 5 ओके. असं ते आलं. हा. दुसरं आलं 3 स्पॉटलाइट्स 250चा 1 ओके. असं 750 झालं. 250 गुणिले हा. 3. करेक्ट. तिसरं 17 नंबर आहे 150 वॅटचे. करेक्ट. करेक्ट. 17 गुणिले 150 म्हणजे 2550 झालं. ओके. मग फ्ल्युरोसंट लॅम्पला 7 आहेत. टोटल झाले 8700. हा, टोटल झाले 8700. ओके. पुढे त्याच्यानंतर फ्ल्युरोसंट लॅम्पचं 7 सेट आहेत. प्रत्येकाच्या मध्ये 3 लॅम्पचा एक असा 7 सेट आहे. 40 वॅटचा एक आहे, म्हणजे 40 गुणिले 3 गुणिले 7 आणि गुणिले 1.2 बॅलन्सचा फॅक्टर असं 1008 वॅट त्याचे आले. मग सगळी बेरीज केली तर 9708 वॅट्स येतात. आणि मग त्याला किलोवॅट मध्ये कन्व्हर्ट करून 3412 ने गुणलं तर साधारणपणे 123 BTU पर अवर आले. करेक्ट. कोणाला काही डाऊट आहे? बाकीच्यांना काही डाऊट आहे? याच्यात मॅच झाले सगळ्यांचे? काही डाऊट असतील तर विचारा. कापसे. हो सर, विचारतो. हा. ऋषिकेश, आनंद बालेराव, सचिन, ओके सगळं? आतापर्यंत काही अडचण नाही ना? ओके सर. ओके सर, नाही प्रॉब्लेम काही. ओके. सो लाईट्सवर आपण आता बऱ्यापैकी आपण अंडरस्टँड केलेलं आहे. नाउ नेक्स्ट इज पीपल ऑक्युपन्सी. आता ऑक्युपन्सी मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण मागे पण शिकलो की बिकॉज ऑफ द मेटाबॉलिझम, आणि आपण प्रत्येक जण ऑक्युपन्सी जी आहे माणसाची, पीपल, आपण ते जे काही ऍक्टिव्हिटीज करतो, जे काही ऍक्टिव्हिटीज आपल्या असतात त्या ऍक्टिव्हिटीज प्रमाणे आपण सेन्सिबल लोड एज वेल एज लेटंट लोड, म्हणजे आपण
सेन्सिबल लोड पण हे करतो आणि रिटर्न लोड पण आपण रिलीज करतो ऍक्टिव्हिटी ह्याच्यामध्ये. हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे माणसांमुळे पीपलमुळे सिस्टम मध्ये दोन्ही प्रकारचे लोड येतात. एक येतं सेन्सिबल लोड आणि दुसरं येतो लेटंट लोड. सेन्सिबल लोडमुळे टेम्परेचर वाढणार आणि लेटंट लोडमुळे मॉइश्चर कंटेंट व्हेरिएशन होणार, म्हणजे RH वर परिणाम होईल. जास्त माणसं असले तर त्या ठिकाणी RH कंट्रोलला प्रॉब्लेम येतो बिकॉज ऑफ लेटंट लोड व्हेरिएशन असल्यामुळे. तर हा जो टेबल दिसतोय तुमच्या समोर, तुम्ही जो टेबल नंबर 12 पाहिला, हीट गेन फ्रॉम पीपल, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये काय, या टेबलमध्ये हा टेबल रिफर करायचा नेहमी हीट लोड कॅल्क्युलेशन करताना. याच्यामध्ये काही त्यांनी तुम्ही नीट वाचलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये काही टिप्स पण दिसतील, पण जनरली थंब रूल प्रमाणे आपण याच्यामध्ये कन्सिडर करतो, हा टेबल रिफर करतो. आता याच्यामध्ये त्यांनी दिले डिग्री, एका लेफ्ट साईडला डिग्री ऑफ ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. म्हणजे डिग्री ऑफ ऍक्टिव्हिटी म्हणजे काय की सीटेड एट रेस्ट, सेकंड सीटेड व्हेरी लाईट वर्क, ऑफिस वर्क, स्टँडिंग वॉकिंग स्लोली, वॉकिंग सीटेड, स्टँडिंग वॉकिंग स्लोली, लाईट बेंच वर्क, मॉडरेट डान्सिंग, हेवी वर्क, जिम्नॅशियम वगैरे मध्ये हेवी वर्क असतं. तर अशा प्रत्येक ऍक्टिव्हिटीच्या हिशोबाने त्यांनी समोर टिपिकल ऍप्लिकेशन्स पण दिलेले आहेत. थिएटर आहे, हायस्कूल्स आहेत, स्टोर्स आहेत, बँक आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, डान्स हॉल आहे, अशा फॅक्टरी आहे, फॅक्टरीमध्ये सुद्धा ऍक्टिव्हिटीज चालू असतात. तर डिपेंडिंग अपॉन द टिपिकल ऍप्लिकेशन तो मेटाबॉलिक रेट जो असतो एडल्टचा, मेल आणि फिमेलच्या याच्यामध्ये पण चेंजेस असतात ऍक्च्युली. तर तो त्यांनी टेबल करून दिलेला आहे की हीट जनरेट किती होणार साधारण. सेन्सिबल पण दिलेली आहे आणि लेटंट पण दिलेली आहे. पण यात एक अजून महत्वाचा फॅक्टर असा आहे की हा जो रेट असतो हीट जनरेशनचा किंवा हीट लिबरेशनचा जो रेट आहे तो तुमच्या रूम टेम्परेचरवर सुद्धा अवलंबून असतो. म्हणजे जर तुमचं रूम टेम्परेचर मध्ये व्हेरिएशन असेल तर तुमचं टेम्परेचर जास्त असेल तर तो रेटमध्ये फरक पडेल, टेम्परेचर कमी असेल रूम टेम्परेचर तरी रेटमध्ये फरक पडेल. सो इट डिपेंड्स ऑन द रूम कंडिशन. या रूम कंडिशनच्या वर तर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे याचा केअरफुल स्टडी आपण या टेबलचा करायला पाहिजे. आणि सेन्सिबल हीट आणि लेटंट हीट म्हणजे BTU पर आवर पर पर्सन याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. त्याचा रिफर करून डिपेंडिंग ऑक्युपन्सीच्या हिशोबाने आपण त्याला तो हीट लोड मध्ये, इंटरनल लोड मध्ये ऍड करायला पाहिजे. ओके, कोणाला काही शंका आहे याच्यावर? नाही सर. सर, आपण जर असं बघितलं सीटेड ऍट रेस्ट, अगदी पहिला रो तो 390चा त्यांनी ऍडजस्ट केलेला आहे 350 वर. म्हणजे टिपिकली 40चा फरक आहे. बरोबर. पण आपण जर रेस्टॉरंट मध्ये गेलो, सेडेंटरी वर्क रेस्टॉरंट, त्याच्यामध्ये मेटाबॉलिझम रेट 500चा थेट 220 वरती आणलेला आहे. म्हणजे फरक त्याच्यामध्ये खूप केलेला आहे. हो, रेस्टॉरंट मध्ये खूप म्हणजे 280चा फरक त्यांनी त्याच्यामध्ये केलेला आहे. बाकी ठिकाणी आपण पाहिलं तर हार्डली 40 ते 50चा कमी केला आहे. आणि इथे मात्र तो एकदम खूपच कमी केलाय. तर काय आणि पुढली बेरीज त्याची काही मॅच होत नाही. म्हणजे आपण जर 190 आणि 360 म्हटलं 82 डिग्री फॅरनहाईटला, तर ती जवळपास 550 येते. आणि पहिल्या रो मध्ये कसं झालेलं आहे, टेम्परेचर बदललं, जसं टेम्परेचर कमी होतं तसं सेन्सिबल वाढते आणि लॅटेंट कमी होते आणि बेरीज मात्र कॉन्स्टंट राहते. आणि पहिले आपण जर कॉलम बघितले किंवा पुढले आपण कॉलम बघितले तर त्याच्यामध्ये पुढले पण आपण कॉलम बघितले तर ते टिपिकली ती बेरीज दोघांची कॉन्स्टंट राहते ऍडजस्टेडची. पण इथे मात्र काय ते वेगळं होत आहे सगळं. इथे बेरीज
9,15 550 येते आहे. ती 550 सगळीकडे कॉन्स्टंट आहे. पण इकडे मात्र आकडे छापले आहेत 500 आणि 220 असं हे नेमकं का असेल आहे असं? त्याचं कारण काय असेल मी सांगतो. त्याचं कारण असं असू शकतं की रेस्टॉरंट्समध्ये ना जनरली रेस्टॉरंट्स कॅल्क्युलेशन्समध्ये काय करतात की ते सर्टन अमाऊंट ऑफ BTU पर आवर फॉर फूडसाठी पण ते कन्सिडर करतात. ओके, आता ओके. तो फूडचा जो फॅक्टर आहे ना तो कुठेतरी इथे ऍप्लिकेबल असेल तो आपल्याला नीट शोधून काढायला लागेल. त्याचं कुठे काय रिलेशन मिळतं इकडे. ओके. ते गरम फूड सर्व्ह करायला आणलं, हा, तर त्याचा हीट लोड पण तिथे घेतलेला असणार. त्याचा काहीतरी हिट लोड तर याच्यामध्ये काहीतरी फॅक्टर असणार आहे तो रेस्टॉरंटमध्ये. तो ओके, आपल्याला नीट ओके. वाचून किंवा डिटेल काढून काढावा लागेल कुठे ओके, असायला ओके पाहिजे. सर. ओके, ओके, ओके. पण तो मिळेल म्हणजे त्याचा रेफरन्स कुठेतरी म्हणजे मिळेल आपल्याला. ओव्हरऑल बेरीज त्यांनी 550 ठेवलेली आहे. पण हा. ते 500, 220 आणि 550 हे काही पण गणित जर तुम्ही म्हणून पण विचारलं. हा पण जर तुम्ही आपल्या जनरल कम्फर्ट कंडिशन असतात 75 डिग्री फॅरेनहाइटच्या समजा हा, तुम्ही जर पाहिलं हा, हा. तर तुमच्या लक्षात येईल की मोर ऑर लेस म्हणजे मॉडरेट डान्सिंग सोडून द्या अप टू हम्म. म्हणजे हा, हा. तुमचं बऱ्याच म्हणजे अप टू सेंसिटिव्ह वर्क पर्यंत तुम्ही पाहिलं मोर ऑर लेस तुमचं फार जास्त व्हेरिएशन नाहीये नाहीये. सेन्सिबल अगदी. याच्यामुळे. हे असेल बरोबर आहे. 230, 240, 245, 255, बरोबर, 280. बरोबर, बरोबर. आता आपण जे जनरल कॅल्क्युलेशन करतो आमच्या सॉफ्टवेअरमध्ये किंवा तुम्ही जर पाहिलं तर जनरली हा तुम्हाला मोर ऑर लेस इक्वलच दिसतील. हे 250, 250 फॉर सेन्सिबल आणि 250 फॉर लेटेंट. ओके, ओके. मोर ऑर लेस यू विल फाइंड दोघांचं मिळून आउटपुट 500 आपण जनरल कन्सिडर करतो. ओके, 500 ओके. BTU पर आवर. मग त्याच्या एवढ्या डिटेलमध्ये जात नाही आपण ओके, नॉर्मली. ओके, ओके. डिटेलमध्ये आणि जायला पाहिजे बिकॉज बरोबर. दिस इज व्हॉट दे हॅव डन. हो. आणि अजून एक असं मला विचारायचं होतं, की जसं-जसं आपली शारीरिक मेहनत वाढताना दिसते आहे, तर आपल्याला घाम येतो म्हणून लॅटेंट हीट वाढवत नेली आहे का त्यांनी? हो, हो. सेन्सिबल कारण हीटपेक्षा? तुमचं हे जास्त होणार. तुम्ही हीट जास्त रिलीज कराल. नाही, नाही वेन यू आर लॅटेंट हीट. नाही त्यांनी लॅटेंट हीट खूप वाढवत नेली आहे. लॅटेंट समजा हीट बिकॉज ऑफ द स्वेटिंग, स्वेटिंग प्रेस्पिरेशन. प्लस. ओके, ओके. ऍक्टिव्हिटीनुसार टोटल हीट सेम असते. रूम टेम्परेचरनुसार सेन्सिबल आणि लॅटेंटचा ग्रोथ कमी जास्त. एक मिनिट सुबोध काही सांगू टेबलच्या खाली थोडी नोट दिलेली सर तिथे. ऍक्टिव्हिटीनुसार टोटल हीट सेम असते. हो, टोटल हीट सेम आहे कशाला सर. हा टोटल हीट सेम आहे. अगदी बरोबर आहे. सेन्सिबल आणि हा. लॅटेंटचा डिफरन्स कमी जास्त होणार म्हणजे 500 हं. आपण 500 हे रूम टेम्परेचरनुसार चेंज होणार. हो बरोबर. टोटल हीट सेम राहणार. पण ते टोटल म्हणून आपण सांगतो की आपण जनरल एव्हरेज जी आहे ती 500 आपण जनरल घेतो. ते 500 घेताना आपण काय करतो बऱ्याच वेळा 250 डिस्ट्रीब्यूट करून टाकतो. इट मे नॉट बी करेक्ट म्हणजे ओके, ओके. असं नसतं पण हे पण आपलं जनरली तुम्ही एस्टिमेशन असल्यामुळे आपल्याला चालू शकतं ते काही प्रॉब्लेम नाही. हा एस्टिमेशन ओके. असल्यामुळे चालू शकतं पण ते क्लिअर पण नाही, अंडरस्टँडिंग त्याचं. फक्त हा असं माहिती व्हावी म्हणून मी विचारलंय. डाऊट माझे आता तुम्ही हेवी वर्क जेव्हा जे म्हणतात फॅक्टरी मधलं हेवी वर्क आहे जिथे 1500 पर्यंत गेलेलं आहे काय हो, हो. मॅटर हो, तिथे हो. त्या केसमध्ये तुमचा जे 1500 पर्यंत जो गेलेला आहे तिथे तुम्ही पाहाल तर लेटंट पोर्शन हा खूप जास्त आहे. खूप जास्त आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे 1000 पण आहे 900 पण आहे हो, असा हो. लेटंट पोर्शन आणि दॅट इज द रिझन ओनली बिकॉज ऑफ हेवी Sweating. वर्क अँड प्रेस्पिरेशन स्वेटिंग. बरोबर. बरोबर. पण ओके. जनरल टर्म रूल तुम्ही पाहाल ना तर तुम्हाला दिसेल की तो 500 पर्यंतच तुम्हाला दिसेल. ओके, ओके, ओके. ऍक्टिव्हिटी लेवल म्हणजे ऑक्युपन्सी गेन हा बेसिकली इज डिपेंडेंट ऑन इनसाइड टेम्परेचर. एक हं, हं, हं. ऑक्युपन्सी गेन एक दोन गोष्टीवर अवलंबून आहे. एक इनसाइड टेम्परेचर म्हणजे लेस असेल किंवा जास्त असेल त्याच्यावर अवलंबून आहे. आणि डेफिनेटली कारण तुमचं बॉडी टेम्परेचर फिक्स आहे. तुमचं बॉडी बरोबर आहे. टेम्परेचर 98 फिक्स आहे त्यामुळे रूम टेम्परेचरशी रिलेटेड त्याचं हे ट्रान्सफर होणारच आहे. होणारच आहे. आणि डेफिनेटली अगेन इज अ ऍक्टिव्हिटी लेवल या दोन गोष्टीवर ते बरोबर, अवलंबून बरोबर. असतं जनरली. हो, हो, हो. ओके. ओके सर. ओके. Now let us take one example for occupancy. Let us say there is one cinema hall. दुसरं देतो संपलं.
250 सीटची कॅपॅसिटी आहे. £70 temperature required to be maintained. Consider people sitting at rest. थिएटर असल्यामुळे. ओके, नाव या टेबलच्या हिशोबाने तुम्हाला काय, लेट अस कॅल्क्युलेट. पहिले सेन्सिबल गेन काढू आणि मग लेटेंट लोड काढू. सेन्सिबल गेट काय फॅक्टर येतो टेबल नुसार? 230. एक सीटेड एट रेस्ट नीट चेक करा. 230 कसा काढला? कोणी काढला? तुम्ही काढला का? हा सर, 75 डिग्री म्हणालात ना सर? नाही, इथे 70 दिले ना आपण. अच्छा 70 दिलं, सॉरी आय मेड अ मिस्टेक. मी 75 It is 260. 260 आलं ते. हा, म्हणजे 250 गुणिले 260. सेन्सिबल लोड किती आला BTU बरोबर? 63,000 बरोबर. $65,000. 65 का की 63? एक मिनिट, 260. 26 आहे. 26 250 गुणिले 260 आहे. 260 गुणिले 250, 65,000. 65. ओके. आणि 90 गुणिले 250, आणि लेटेंट मध्ये 90, 22,500. हा लेटेंट लोड झाला. ओके. आपल्याला माहिती आहे की आपल्याला सगळ्यांची टोटल नंतर आपण शेवटी फॉर्म प्रमाणे आपण नंतर शेवटी सेन्सिबल लोडची टोटल करणार, नंतर लेटेंट लोडची टोटल करणार आणि मग पुढे या दोघांच्या टोटल लोड काढून सेन्सिबल हिट फॅक्टर काढणार आणि मग पुढची प्रोसेस करणार की हे सगळं लोड ऑफलोड करायला आपल्याला किती क्वांटिटी ऑफ एअर लागते. एक मूळ मुद्दा तुम्ही कन्सेप्टली एक लक्षात घ्या. कुठल्याही जेव्हा हिट लोड आपण करतोय, हे सगळं का करतोय की आपण आपल्याला हिट लोड काढतोय म्हणजे काय की आपण त्या रूम मध्ये लोड किती येणार आहे हीटचा तो कॅल्क्युलेट करतोय. आणि हीट दोन प्रकारे लोड येणार आहे, एक सेन्सिबल लोडने येणार आहे, एक आणि मॉइश्चर प्रमाणात लेटंट लोडने येणार आहे. तर तुम्ही जी काही एअर, जे काही हवा रूम मध्ये जेव्हा तुम्ही इंट्रोड्यूस कराल, ती एअर हा जो लोड एब्झॉर्ब करेल कम्प्लीट, जो काही सेन्सिबल लोड आहे तो एब्झॉर्ब करेल आणि एब्झॉर्ब करून त्याचा सर्टन टेम्परेचर वर मेंटेन राहील. ते टेम्परेचर ज्याच्यावर तो एब्झॉर्ब केल्यानंतर जे येणार आहे ते म्हणजे तुमचं रूम टेम्परेचर. आणि मॉइश्चर सर्टन एअर जी येणार आहे तिला सर्टन मॉइश्चर लेवल असणार आहे. त्याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये सर्टन ड्यू पॉइंट प्रमाणे काही मॉइश्चर असणार आहे आणि रूम मध्ये आल्यानंतर रूम मधलं मॉइश्चर त्याच्यामध्ये ऍड होणार आहे आणि ते मिळून तुम्हाला रूमचं टेम्परेचर आणि रूमचं RH मेंटेन करायची आपल्याला. म्हणजे जी काही एअर तुम्ही ट्रीट करून आतमध्ये पाठवाल ती एअर शुड बी कॅपेबल ऑफ ऑफसेटिंग द सेन्सिबल एज वेल एज लेटेंट लोड. म्हणजे ती एअरची कॅपॅसिटी अशी पाहिजे की ती रूम मध्ये आल्यानंतर रूमचा जो लोड आहे सेन्सिबल किंवा लेटंट तो ऑफसेट करेल, एब्झॉर्ब करेल आणि तुमचं टेम्परेचर मेंटेन करेल.
दिस इज व्हॉट इज द आपला हा पर्पज आहे सगळं करण्याच्या मागे. एकदा लोड कॅल्क्युलेशन काढल्यानंतर मग आपल्याला एअर क्वांटिटी किती टाकायला पाहिजे हे सगळं करण्यासाठी ते आपल्या पुढच्या 2-3 सेशन मध्ये आपण ते शिकूच. पण या सगळ्याचा पर्पज लक्षात घ्या, हे करण्यासाठी पर्पज हा आहे तो. सर याच्यात जो टेबल दिलेला आहे ते इनसाइड टेम्परेचर जे आहे 70 डिग्री फॅरनाईट, 75, 78, ज्यावेळेस अशी केस असेल की जसं 72 डिग्री फॅरनाईटला असेल तर सेम आपलं एक्स्ट्रापोलेट करा, लॉजिक वापरायचं आपलं. लॉजिक वापरून हे टाकायचं. हा, म्हणजे त्या जवळपासच्या रिडिंग्स आपल्याला घ्याव्या लागतील. आता 75 आणि 75 72 असेल तर 230 आणि 260च्या मधला काहीतरी आपल्याला एव्हरेज काढून घ्यायची फिगर. कारण कसं आहे, जसं जसं तुम्ही लक्षात घ्या, जसं जसं टेम्परेचर लोअर झालेलं आहे तसं तसं हीट वाढत गेलेली आहे. बरोबर. 75 ला 230 आहे आणि 70 ला 260 आहे. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या 72 ला ते 230 पेक्षा जास्त असेल आणि 260 पेक्षा कमी असेल. बरोबर. मग तुम्हाला आता तुम्ही एव्हरेज काढा किंवा तुम्ही तुमचा काही स्वतःचा एक थंब रूल लावू शकता. त्याला सर्टन अमाऊंट तुम्ही तुमच्या लॉजिकने वापरू शकता. तो काय असेल तो त्याचं काही एवढं महत्वाचं नाही. म्हणजे तो लॉजिक तुम्ही वापरायला पाहिजे. तुम्ही 230 घ्यायला नको आणि 260 घ्यायला नको, त्याच्या इन बिटवीन कुठला तरी आपल्याला फॅक्टर घ्यायचं. फॅक्टर घ्यायला पाहिजे. ओके. एनिथिंग एल्स पुढे अजून जायचं, याच्या पुढे अजून काही याच्यावर डाऊट्स आहे? ओके सर. काही आहे अजून कुठले प्रश्न मागच्या याच्यावरचे? कुठल्याही सेशन पुढे जायच्या आधी काही अजून काही एक्झाम्पल घ्यायचे असेल अजून, किंवा तुम्हाला काही डाऊट असतील आपण चर्चा करून पुढे जाऊ. नाहीतर बिफोर गोइंग टू द इक्विपमेंट डिस्कशन, आता सिन्स वी आर डिस्कसिंग ऑन द पीपल अँड ऑक्युपन्सी, तर आपण याचा जो पार्टिशन नंतरचा म्हणजे इंटरनल लोड नंतर सुद्धा एक अजून लोड असतो तो आपण डिस्कस करून घेऊ आता या क्षणी. आणि ते जसे 2 प्रकारचे लोड असतात. आता जेव्हा आपण एकदा ऑक्युपन्सी म्हटलं, व्हेन वी आर टॉकिंग अबाउट द पीपल, आपण जे जनरेट करतो लोड तो होतोच होतो, सेन्सिबल लोड किंवा लेटन लोड. पण द मोमेंट यू पुट द ऑक्युपन्सी, आपल्याला जेव्हा माणसं तिथे आतमध्ये असतात
तेव्हा अजून एक खूप मोठ्या पॅरामीटरची आवश्यकता असते आणि तो पॅरामीटर तिथे असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याशिवाय प्रॉब्लेम तुम्हाला माणसांना तिथे सफोकेशन होईल, दे पे नॉट फील कम्फर्ट लेवल एकदम डाऊन होईल त्यांची. तर तो कुठला पॅरामीटर आवश्यक असायला पाहिजे? व्हॉट इज तुमच्या डोक्यात काय येतं, काय मेंटेन असायला पाहिजे? फ्रेश एअर. सर्टन अमाऊंट ऑफ प्रेशर आउटसाइड एअर. आउटसाइड एअर, पण त्याच्या मागचा उद्देश आहे ऑक्सिजन लेवल. पहिली ऑक्सिजन लेवल मेंटेन असायला पाहिजे ना, पर्याप्त ऑक्सिजन अवेलेबल पाहिजे आपल्याला. आणि तो ऑक्सिजन लेवल पर्याप्त होण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? फ्रेश एअरची आउटसाइड एअर लागते. फ्रेश एअर, आउटसाइड एअर, बरोबर. तर फ्रेश एअर जर नसेल तर ही लेवल ऑक्सिजन लेवल मेंटेन होणार नाही. CO2 लेवल वाढत जाईल आणि सर्टन CO2 लेवलच्या लिमिटच्या बाहेर गेलं की CO2 इज व्हेरी डेंजरस. CO2 च्या लेवलने खूप जास्त लेवल झाली तर माणसाचा मृत्यू सुद्धा CO2 लेवलमुळे होऊ शकतो. त्यामुळे हे खूप क्रिटिकल आहे आणि त्या कारणास्तव फ्रेश एअर लोड, फ्रेश एअर आउटसाइड कुठल्याही एअर कंडिशनिंग मध्ये इज मस्ट. ओके. आता फ्रेश एअर असायला पाहिजे तर ते किती असायला पाहिजे? तर एशरेनी त्यांचे असे प्रत्येकाचे नॉर्म्स टेब्युलेट केलेले आहेत. आपल्याकडे ते अवेलेबल आहेत टेबलमध्ये. माणसाला किती फ्रेशरची गरज असते त्याच्या अनुसार त्यांनी आपण ती फ्रेशर सिलेक्ट करायची असते. काही लोक सिस्टमच्या एअर चेंज पर रेट वरनं फ्रेशर चेंज करतात. पूर्वीच्या काळी एक अशी पद्धत होती की 1 एअर चेंज फ्रेश एअर असायचा. फ्रेश एअरचा 1 एअर चेंज पर आवर. वन एअर चेंज पर आवर फ्रेश एअर. खूप आधी पद्धत होती ती. नंतर याच्यामध्ये बरेचसे चेंजेस झाले. फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीमध्ये जिथे प्रेशर बॅलन्सिंग फार महत्वाचं असतं, जिथे प्रेशर ग्रेडियंट मेंटेन करावं लागतं, तिथे प्रेशरची रिक्वायरमेंट बेस्ड ऑन द तुम्हाला किती प्रेशर पाहिजे, निगेटिव्ह किती पाहिजे, पॉझिटिव्ह किती पाहिजे, या रेशोवरनं आपल्याला प्रेशरची क्वांटिटी काढावी लागते. पण थंब रूल प्रमाणे आपल्या कम्फर्ट कंडिशन मध्ये इशरेने जे नॉर्म्स दिलेले आहेत, बिफोर वी गो टू दॅट मी जे सांगितलं फ्रेश एअर 1 एअर चेंज पर आवर, याचा अर्थ समजलाय का तुम्हाला? व्हॉट इज 1 एअर चेंज पर आवर? समजा त्या हॉलचं व्हॉल्यूम 1000 क्युबिक फूट आहे. समजा त्या वॉलचं वजन 1000 क्युबिक फीट आहे, म्हणजे 10 फूट बाय 10 फूट बाय 10 फूटचा तो वॉल आहे, हॉल आहे. 1000 फूट जो क्युबिक फूट याच्यामध्ये व्हॉल्यूम आहे समजा, आणि मी याच्यामध्ये 1000 CFM ची एअर सप्लाय करतोय. 1000 CFM ची एअर मी यात पंप करतोय आणि 1000 CFM ची एअर मी यातनं बाहेर काढतोय. ओके. तर एअर चेंज म्हणजे काय की मी एका तासामध्ये किती वेळा हे व्हॉल्यूम रिप्लेस करतोय. ओके. तर एअर चेंजचा फॉर्म्युला काय? एअर चेंज लिहून घ्या, महत्वाचं. एअर चेंज पर आवर इज इक्वल टू CFM मल्टिप्लाइड बाय 60. पर आवर असल्यामुळे 60 ने मल्टिप्लाय करायचं CFM ला, डिवायडेड बाय व्हॉल्यूम, रूम व्हॉल्यूम. म्हणजे किती झालंय? 1000 CFM गुणिला 60 भागीला 1000. म्हणजे याची व्हॅल्यू आली 60 एअर चेंजेस. ओके. तर अशा केसमध्ये एक एअर चेंज फ्रेश एअर द्यायचे पूर्वीच्या काळी. आधी करतात काही लोक, बऱ्याच डिझायनर्स बऱ्याच वेळा असं आधी करतात की 1 एअर चेंज कन्सिडर केले जातं फ्रेश एअर मध्ये. म्हणजे 1 एअर चेंज, आता याचा 1 एअर चेंज किती होईल? व्हॉट विल बी द 1 एअर चेंज फॉर दिस व्हॉल्यूम?
काढायचं असेल तर किती होईल? आपल्याला माहिती 1 इज इक्वल टू CFM काढायचं आहे आपल्याला 60 भागीला 1000. 16.6 म्हणजे या सिस्टम मध्ये मी 16.6 ची एअर जर टाकली CFM ची आणि 16.7 ची एक्झॉस्ट केली, 1000 CFM चा AHU आहे विच इज सर्क्युलेटिंग, आणि मी यात 16.6 ची CFM फ्रेश एअर पाठवली आणि फ्रेश एअर तेवढीच बाहेर काढली, तर मी याला 1 एअर चेंजची फ्रेश एअर देतोय. आलं का लक्षात सर? आलं सर. सर ओके. बोर्ड क्लिअर नाही सर थोडं. अरे सुबोध यार बोर्डचं पाहतो का? काय बोर्ड नाही क्लिअर म्हणतात. बाकीच्यांना दिसतोय, पर्टिक्युलर कोणाला तरी एकाला दिसत नाही. कोणाचं आहे? कापसेंना दिसत नाही. असं तर नाही दिसत आहे, म्हणजे रिफ्लेक्ट होतो काहीतरी. तुम्ही इकडे तिकडे जातात ना त्यावेळेस कधीतरी तो क्लिअर होतो तो. असं काय बाकीच्यांना प्रॉब्लेम काही येत नाही, पण सगळ्यांना इथे पण क्लिअर दिसतोय. सगळ्यांनाच प्रॉब्लेम, कोणी सांगणारच नाही ना. असं कसं काय सांगणार नाही? प्रॉब्लेम असेल तर सांगायला पाहिजे ना. आता डिस्कशन चालू आहे ना आपलं. सोबत नाही का? नाही असेल तर सगळ्यांना प्रॉब्लेम. आता दिसतोय का? रिजॉईन होऊन पहा बरं परत एकदा. तो वन मेथड इज टू कॅल्क्युलेट 1 एअर चेंज पर आवर. पण आता एशरे स्टँडर्ड काय सांगतं? एशरे स्टँडर्ड असं सांगतं की 5 CFM पर पर्सन आणि 0.06 CFM पर स्क्वेअर फूट. विचार तर आता याचं तुम्ही याच्यामध्ये समजा लेटेस्ट याच्यामध्ये 10 माणसं ऑक्युपन्सी आहे, तर एशिया स्टँडर्डने किती याची CFM येतील? पर पर्सन 5 म्हणजे 10 गुणिला 5 50 झाले, आणि 1000 इंटू 0.06 किती झाले? सॉरी 1000 नाहीये, 100. एरिया इज 100. 100 इंटू 0.06 किती झाले? 6. तर टोटल किती आले? 56 CFM. हे डाऊट आहे का कोणाला? याचं कॅल्क्युलेशन मी आता फ्रेशियरचं केलं ऑक्युपन्सी वरनं आणि याचे एरिया वरनं. एनीबडी हॅज गॉट एनी डाऊट? कटाय सर? नाही सर. पहिल्यापासून इशे स्टँडर्ड पासून. हा एसएस स्टँडर्ड वरनं. हा ते तुम्ही काय सांगत होत्या सुरुवातीला सांगितलं इशे स्टँडर्ड पासून. एसएस स्टँडर्ड प्रमाणे पर पर्सन 5 CFM फ्रेशियर घ्यायची. हॅलो, 5 CFM पर पर्सन. आलं का? हॅलो, लक्षात येते का? 5 CFM पर पर्सन. सर हो सर. मग आता 10 माणसं असेल तर 50 CFM झाले, बरोबर? आणि परत काय करायचं की जो एरिया असतो जो एरिया असतो 100 स्क्वेअर फूटचा जो एरिया आहे. हॅलो हो सर. 100 स्क्वेअर फूटचा जो एरिया आहे त्याला 0.06 ने मल्टिप्लाय करायचा आहे. 0.06 CFM पर स्क्वेअर फूट पण ऍडिशनल त्याला ऍड करायची त्यांनी एरियासाठी दिलेली. म्हणजे 100ला किती झाली? ती 6 CFM झाली. 50 प्लस 6 टोटल CFM किती झाला? फ्रेशियर 56.
ओके सर. क्लिअर आहे? हो सर. हा हा. आणि एअर चेननी 1 एअर चेननी होतो 16.6. पण ही मिनिमम रिक्वायरमेंट असल्यामुळे तुम्हाला सिलेक्ट हिच विच एव्हर इज हायर ते आपल्याला सिलेक्ट करावी लागते. जी जास्त येईल ऑक्युपन्सी प्रमाणे आणि एरिया प्रमाणे ती सिलेक्ट करणं गरजेचं आहे. आता जो फ्रेश एअर तुम्ही बाहेरनं घेणार, जे काही असं आपण आता एक्झाम्पल 100 CFM आपण समजा धरू की आउटसाइड घेणार आहे कुठल्याही एसी मध्ये. ओके. आता जेव्हा मी बाहेरची एअर आतमध्ये घेणार आहे आणि मला रूम माझ्या रूम कंडिशन जे आहेत त्यामुळे 75 डिग्री फॅरनहाइट 55% RH हे मला मेंटेन करायची आहे. आणि आउटसाइड कंडिशन आहे 104 डिग्री फॅरनहाइट 28% RH. ओके. आता जेव्हा मी 100 CFM ही एअर रूम मध्ये इंट्रोड्यूस करणार आहे आतमध्ये एसी मध्ये, त्यामुळे माझ्या सिस्टमचा लोड वाढणार आहे. बरोबर आहे? बाहेरचं टेम्परेचर 104 आहे, बाहेरचं मॉइश्चर कंटेंट पण जास्त आहे, आतमधला मॉइश्चर कंटेंट कमी आहे, आतमधला टेम्परेचर कमी आहे. तर ही एअर जी मी आतमध्ये घेणार आहे ती एअर मला रूम टेम्परेचरला ट्रीट करून आतमध्ये घ्यायला लागेल. किंवा जो काही माझा AHU असेल त्या AHU मध्ये मला समजा माझा हा AHU असेल फॉर एक्झाम्पल आणि इथे चिल्ड वॉटर कॉईल असेल आणि इथे फ्रेश एअर माझी ऍड होणार असेल. ही रिटर्न एअर आहे, ही सप्लाय एअर आहे, इथे फ्रेश एअर आहे. ही जी दोघांची ऍडिशन होऊन इथे येणार आहे. तर इथे मला या कॉइलवर माझा लोड वाढणार आहे. तो जो लोड वाढणार आहे तो कशामुळे वाढणार आहे? माझं आउटसाइड टेम्परेचर जास्त आहे, इनसाइड आणि इनसाइड टेम्परेचर कमी आहे. ओके. पण मला त्यामुळे काय करावं लागणार आहे की ही जी कॉइलची साईज आहे मला जास्त करावं लागेल, वाढवावं लागेल, मला हा लोड पण घ्यायला लागेल. तर तो टोटल लोड जो असतो सिस्टम मध्ये त्या टोटल लोड कॅल्क्युलेशन साठी आपल्याला हे वर्किंग करावं लागणार आहे. पण याच्या मागे अजून एक थोडीशी समजून घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की मी ही 100 CFM ची हवा इथे आली, कॉइल मध्ये आली. ओके. आता आपण मागे सुरुवातीला आपण काही गोष्टी शिकलो होतो. तुम्हाला त्यावेळेस मी सांगितलं होतं की बायपास फॅक्टर असतो एक सिस्टमचा बायपास फॅक्टर असतो, कॉइलचा बायपास फॅक्टर असतो. बायपास फॅक्टर काय असतो की बायपास फॅक्टर म्हणजे या 100 CFM मधली काही हवा सर्टन अमाऊंट ऑफ एअर अनट्रीटेड त्याची ट्रीट न करता याच कंडिशनने म्हणजे 104 डिग्री आणि 28 डिग्री याच डायरेक्ट रूम मध्ये जाते. ओके. आणि तो रूमचा लोड तयार होतो तिथे बायपास झालेला. बाकीची 1- बायपास फॅक्टर जे असतो म्हणजे समजा त्याचा 0.1 जर बायपास असेल तर 0.1 असेल तर 10 CFM अनट्रीटेड जाईल, 90 CFM ला तो ट्रीट करणार आहे, 90 CFM ला ती कॉइल ट्रीट करेल, पण 10 CFM अनट्रीटेड खाली जाणार आहे. आणि तो जो बायपास फॅक्टर असतो जो मी तुम्हाला आता 0.1 जो बोललो तो बायपास फॅक्टर खूप महत्वाचा आहे, खूप महत्वाचा आहे. आणि तो कशावर अवलंबून असतो? तो असतो एअरची फेस वेलॉसिटी, याच्यावरनं जाणाऱ्या फेस वेलॉसिटीवर अवलंबून असतो. डेप्थ ऑफ कॉइल म्हणजे तो 4 रो आहे, 6 रो आहे की 8 रो आहे, त्याप्रमाणे जितक्या तुम्ही रो वाढवत जाल तितका त्याचा बायपास फॅक्टर कमी होत जाईल. आणि नंतर नंबर ऑफ फिन्स,
तुम्ही कॉईल पाहिली असेल, प्रत्येकाने चिल वॉटर कॉईल पाहिली असेल, त्याला फिन्स असतात, त्याला स्पेसिंग दिलेलं असतं. 1 इंचामध्ये 12 फिन्स, 1 इंचामध्ये 13 फिन्स. जेवढ्या फिन्स आपण वाढवू तेवढा बायपास फॅक्टर कमी राहील. तो डिपेंड असतो नंबर ऑफ फिन्स. आणि हे सगळं करून टाइम ऑफ कॉन्टॅक्ट सगळं महत्वाचं. अगेन टाइम ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन 2 मीडिया. या फेस होण्यासाठी डेप्थ ऑफ कॉईल, नंबर ऑफ फिन्स आणि टाइम ऑफ फॅक्टर या सगळ्यांवर तो बायपास फॅक्टर अवलंबून असतो. तर आपल्याला काय करायचंय, आपल्याला 2 प्रकारचे लोड काढायला लागतील फ्रेश एअरचे. एक तर टोटल लोड, टोटल लोड मध्ये काय येतं की लोड ड्यू टू बायपास आणि लोड ड्यू टू नॉन बायपास. याची टोटल करून आपल्याला फ्रेशरचा लोड काढावा लागतो. आणि जो फ्रेशरचा लोड काढल्यानंतर हा टोटल लोड तुमच्या सिस्टमची कॅपॅसिटी ठरवतो. म्हणजे रेफ्रिजरेशन प्लांटची कॅपॅसिटी ठरवतो की किती टनचा प्लांट पाहिजे मला हे सगळं काम हीट रिमूव्ह करायला. दॅट डिसाइड द कम्प्रेशर सायझिंग म्हणा, चिल वॉटर सायझिंग म्हणा, त्या पुढचा टोटल लोडवर अवलंबून असतो. पण हा जो लोड ड्यू टू बायपास येतो ना, हा लोड ड्यू टू बायपास खूप महत्वाचा आहे. हा लोड ड्यू टू बायपास का महत्वाचा आहे, कारण तो डायरेक्ट रूम मध्ये ऍड होतोय. आणि रूम मध्ये लोड ऍड केल्यामुळे काय होतं, जसं मगाशी मी सांगितलं की जितके रूम लोड वाढतील तितके तुमचे एअर क्वांटिटी जी आपण पंप करणार आहे थंड करायला करून, त्याची जी ऑफसेट जो लोड ऑफसेट करण्यासाठी लागणारा लोड आहे CFM, ती CFM या लोडमुळे बदलू शकते ड्यू टू बायपास लोड. तर हे आपण डिटेलमध्ये काढू. पण त्याच्या आधी थोडस अजून असं समजून घ्या तुम्ही, थोडस कोणाच्या लक्षात नसेल आलं तर एक मुद्दा अजून सांगतो मी तुम्हाला. तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की मी याला असं का म्हणतोय की टोटल फ्रेशर लोड हा कॉईललाच हँडल करायचा आहे, तर मग नॉन बायपास हा रूम लोड आणि बायपास हा रूम लोड आणि नॉन बायपास हा कॉईल लोड असं मी का म्हणतोय? कोणी सांगू शकेल मला या प्रश्नाचं उत्तर? सर, बायपास लोड जो होणार आहे तो ऍज इफ इट इज ए ऍडिशन ऑफ लोड इनसाइड द रूम. इनसाइड द रूम, करेक्ट. कारण तो रिटर्न जाताना ऍड होणार आहे. जसं तो Correct. इंटरनल लोड आपण असं समजूया त्याला, आणि तो रिटर्न एअर मध्ये ऍड होऊन जाणार आहे. जसं